वर आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र। सगळ्यात आधी महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता, तर चिन्ह गोठवू नका शरद पवार गटाची आग्रही मागणी। 16 आमदारांचं अपात्रता प्रकरण सुनावणीच्या दिरंगाई विरोधात याचिका। ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर 3 नोव्हेंबरला सुनावणी। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू हे भ्रष्टाचाराचे बळी। उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, तर घरी बसणाऱ्यांनी शिकवू नये शिंदेंचा पलटवार। मनुष्यबळाची कमतरता हे कारण नांदेडमधल्या मृत्यूबद्दल देऊ नका, मूलभूत सुविधा पुरवणं हे सरकारचं काम, उच्च न्यायालयानं खडसावलं। गोरेगावमध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 40 पेक्षा अधिक जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विचारपूस। नाशिकमध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाच्या कारखान्यावर छापा, 132 किलो एमडी ड्रग्ज जप्त। आणि ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पातील माया वाघीण बेपत्ता असल्याची माहिती, सुप्रिया सुळे यांचं ट्विट, तर वनसंरक्षकांच्याकडून सावध पवित्रा। आणि आता घेऊयात राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या बद्दल निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी पार पडली। शरद पवार पक्ष मर्जीनुसार चालवत असून पक्ष घटनेचं पालन होत नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला। दरम्यान जयंत पाटील यांची निवड घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद सुद्धा अजितदादांच्या गटानं केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली असून पक्षाचे सर्व अधिकार शरद पवार यांच्याचकडे असल्याचं म्हणत शरद पवार गटाच्या वकिलांनी अजित पवार गटाचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला, तर शरद पवार यांची निवड नियमानुसार झाल्याचा युक्तिवाद सुद्धा यावेळी करण्यात आला। आमच्याकडे विधानसभेचे 53 पैकी 42 आमदार असून नागालँडचे 7 आमदार, पक्षाचे प्रतोद, कोर कमिटीचे सदस्य आणि दोन्ही सभागृहातील संख्याबळ सुद्धा आमच्याकडे असल्याचा युक्तिवाद अजित पवार यांच्या गटाकडून सुनावणीच्या वेळी करण्यात आला। पक्षातून एक गट बाहेर पडला, पण अजूनही मूळ पक्ष आमच्याकडेच आहे। आमच्यासोबत 24 राज्यातील प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा आहे। बहुसंख्य पदाधिकारी आमच्यासोबत असल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला, तर निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा अशी मागणी सुद्धा करण्यात आली। दिल्लीत अदृश्य शक्ती आहे जी दुसऱ्या गटाला पक्ष आणि चिन्ह तुम्हालाच मिळेल असं वारंवार सांगत असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला। निवडणूक आयोगातल्या सुनावणीच्या संदर्भात त्या बोलत होत्या, तर महाराष्ट्रात जो खेळखंडोबा लावलाय तो या अदृश्य शक्तीचाच असल्याची टीकाही त्यांनी केली। राष्ट्रवादी पक्ष आयोगाच्या समोर का गेला याबद्दल शरद पवार आणि जयंत पाटील यांनी आत्मपरीक्षण करावं अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। एकतर्फी निर्णय आणि एकतर्फी पक्ष चालवणं याचा हा परिणाम असल्याचं त्यांनी नमूद केलं। मुंबईत काँग्रेसच्याकडून भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधी यांचा वादग्रस्त फोटो भाजपकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला। या विरोधात काँग्रेसच्याकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। अमरावतीमध्ये कंत्राटी भरतीच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले। हा निर्णय तातडीनं रद्द करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्याकडून भाजपच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। राहुल गांधी यांचा वादग्रस्त फोटो ट्विट केल्याप्रकरणी ही निदर्शनं केली गेली। भाजपच्या आयटी सेलवर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। वादग्रस्त फोटो ट्विट करून राहुल गांधी यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला। या पार्श्वभूमीवर गोंदियात निदर्शनं करण्यात आली। कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात उल्हासनगरमध्ये मनसेनं आंदोलन केलं। जर नोकर भरती ठेकेदाराकडून होत असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदार खासदारांची भरती सुराट ठेकेदाराच्याकडून व्हावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली। जरांगे पाटील जर ओबीसींमधून मराठा समाजासाठी आरक्षण मागत असतील तर आम्हालाही आंदोलन कसं करायचं हे माहीत असल्याची प्रतिक्रिया ओबीसी जनक्रांती परिषदेकडून देण्यात आली आहे। जरांगे यांनी देशभर दौरा करावा, मात्र ओबीसींमधून आरक्षण मागू नये असं विधान ओबीसींचे नेते अनिल महाजन यांनी केलं आहे।
वसई विरारमधील 5 पॅथॉलॉजी लॅब महापालिकेनं बंद करण्याची नोटीस बजावली। गुजरातमधील बोगस डॉक्टरांच्या नावे रिपोर्ट दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा चौकशीत समोर आला। पंढरपुरात कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेला बियाणं विक्रेत्यांनी कृषी मंत्र्यांच्या भाषणाच्या दरम्यान गोंधळ घातला। बोगस बियाणांच्या संदर्भात गुन्हे दाखल करण्याचा कायदा रद्द करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली। बीड जिल्ह्यामध्ये लंपीच्या संसर्गामुळे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 610 जनावरांचा मृत्यू झालाय। मात्र अजूनही पशुपालकांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही। त्यामुळे पशुपालकांच्याकडून तातडीनं अनुदान मिळावं अशी मागणी करण्यात येते। नांदेड मृत्यू प्रकरणी आरोग्य संचालकांनी नेमलेल्या समितीनं रुग्णालय प्रशासनाला क्लीन चिट दिले। 12 नवजात बालकांचा वेळेच्या पूर्वी जन्म झाला। त्यांचं वजन सुद्धा अतिशय कमी होतं। उपचाराच्या वेळेला औषधांचा तुटवडा नसल्याचं चौकशीत समोर आलंय। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच आहे। या रुग्णालयात गेल्या 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 3 नवजात बालकांचा सुद्धा समावेश आहे। तर गेल्या 5 दिवसात मृतांचा आकडा 62 वर पोहोचला आहे। नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत। शासकीय रुग्णालयातील रिक्त पदं भरण्यासाठी गेल्या 6 महिन्यात कोणती पावलं उचलली आहेत याची माहिती शपथपत्राच्या माध्यमातून सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या प्रकरणी आता 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे। श्रीमंतांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, मात्र गरिबांना नाही। त्यामुळे श्रीमंत गरीब असा भेद व्हायला नको अशी भावना बच्चू कडू यांनी व्यक्त केली। तर उद्धव ठाकरे यांनी राजकारण करू नये, ढिसाळ व्यवस्थेला सर्वच राजकीय पक्ष जबाबदार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। कल्याणच्या पूर्वेकडील होमबाबा टेकडीवर एकानं महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। महिलेच्या प्रतिकारामुळे आरोपीनं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरून पळ काढला। या प्रकरणी पोलिसांच्याकडून अधिक तपास सुरू आहे। पालघरच्या मोखाड्यात एका तरुणीवर तिच्याच मित्रानं हल्ला केला। यात या तरुणीचा मृत्यू झालाय। प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातो। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। हिंगोलीत कळमनुरी तालुक्यात बोल्डा गावाच्या जवळ पेट्रोल पंपावर चोरी झाली। चोरट्यांनी डिझेल टाकीचं कुलूप तोडून 4,500 लिटर डिझेल चोरी केलं। या प्रकरणी पोलिसांच्याकडून अधिक तपास सुरू आहे। दौंडमध्ये कुरकुंभ पांढरेवाडी इथे बनावट देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली। या कारवाईत 7.5 लाखपेक्षा अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तिघांना अटक करण्यात आली आहे। बदलापूर जवळच्या बारवी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। हा तरुण मित्रांच्या सोबत सहलीसाठी इथे आला होता, तेव्हा तो वाहून गेला। 4 दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला आहे। बुलढाण्यामध्ये शासन दिव्यांगांच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला। बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। आगामी काळात या विभागाला निधी देऊन अधिक सशक्त करणं गरजेचं असल्याची भावना बच्चू कडू यांनी बोलून दाखवली। सिक्कीममध्ये ढगफुटी झाल्यानं तिस्ता नदीला पूर येऊन झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 22 वर पोहोचलाय। या पुरात 22 जवानांसह 103 जण बेपत्ता झालेत। यापैकी 7 जवानांचे मृतदेह सापडलेत। बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी सैन्य आणि एनडीआरएफची पथकं वाढवण्यात आली आहेत। एक शोध मोहीम सुरू झाली आहे। ढगफुटीच्या नंतर सिक्कीममध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातलंय। हजारो लोक बेघर झालेत। शेकडो तिमजली इमारती सुद्धा पाण्याखाली गेलेत। पूर ओसरल्यानंतर सगळीकडे चिखलाचं साम्राज्य असून गाड्या बस पूर्णतः चिखलात बुडून गेलेत। 2023चा नोबेल शांतता पुरस्कार इराणी महिला पत्रकार आणि कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मद यांना प्रदान करण्यात आलाय। 51 वर्षीय नर्गिस अजूनही इराणमध्ये कैदेत आहेत। त्यांना 31 वर्ष तुरुंगवास आणि 154 फटके मारण्यात आले। नोबेल मिळवल्यानंतर नर्गिस यांना 8.33 कोटी रुपयांचं बक्षीस आणि सुवर्ण पदक देण्यात आलं। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो।